नाहीये. तुमच्या डिपार्टमेंटचा विषय चाललाय साहेब. कोणी मोठा नेता सांगल, कोणी एखादा अधिकारी सांगल, पण तुम्ही आमच्या सर्वसामान्यांचे जीव घेणार का? काय होतं नियम हे सर्वसामान्यालाच आहे का? आता मी तर सीट बेल्ट नाही लावून गेलो, माझं 81 स्पीड असेल, 180 जागी तुम्हाला 2000 रुपये पावती पाठते. तर नमस्कार मंडळी, आपण पुण्यावरून आल्यानंतर स्वामी शेठ आहेत, म्हणजेच आरवचा मामा त्याला घेऊन गेला होता दर्शनाला. तर त्यांचं दर्शन झाल्यानंतर स्वामी शेठला आपण लईच दिवसांनी भेटलो, म्हणून आपण डायरेक्ट घेतले ना भाऊ श्रीरामपुरात फेरफटका मारून. आता सकाळी आपल्याला पुण्याला डॉलीला घ्यायला निघायचं होतं, म्हणून आपल्या गाडीचं टायर फुटलेलं नीट करून घेतलं आणि पुण्याच्या बायपास रोडनी नगरच्या जाताना पाहिलं तर काय मोक्का हेवी लोडेड गाड्या आहे ना सोडलेल्या होत्या, आणि त्याच्यातल्या 2-3 गाड्या डायरेक्ट माझ्या अंगावर आलेल्या होत्या. तिथल्या पोलिसांना जाब विचारलं, त्यांनी मोठमोठ्या नेत्यांचं त्यांच्या अधिकाऱ्यांचं नाव सांगितलं आणि म्हणले की त्यांनी त्या गाड्या सोडायला लावलेल्या आहे. आता मला सगळ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, मग नियम काय फक्त सर्वसामान्यांनाच आहे का? मी आयटी रिटर्न भरतो, मी गाडी घेताना रोड टॅक्स भरतो, माझ्या गाडीचा स्पीड जर फक्त 80च्या ऐवजी 81 झाला तर मला 2000 रुपयाची पावती पाडती, आणि त्याच्यानंतर जर मी सीट बेल्ट लावलेला नसेल तर हे पोलीस लोक 2-2 हजार रुपयाच्या पावत्या पाडतात. मग आता यांनीच काढलेले नियम आहे बायपासला हेवी लोड गाड्या सोडायच्या नाही, जेणेकरून सर्वसामान्य लोकांचे जीव जाणार नाही. एक तर नगर बायपासचा रस्ता हे लोक करायला तयार नाहीये, त्या रस्त्याने अनेक लोकांचे बळी गेलेले, आणि वरून यांनी काढलेल्या नियमला आपण जाब विचारल्याला सांगतात या नेत्यांनी गाडी सोडायला लावली, त्या अधिकाऱ्यांनी गाडी सोडायला लागली, या गाड्यांना परमिशन आहे, त्या गाड्यांना परमिशन. लाज वाटली पाहिजे. मी सर्वसामान्य जनतेला आव्हान करतो की आपण सर्वसामान्य आता रस्त्यावर उतरल्याशिवाय हे प्रशासन आणि हे सर्व राजकीय नेते लाईनवर येणार नाही. बंधू भगिनींचे जीव जात आहेत मित्रांनो, आणि सर्व नाकारत्या राजकारण्यावर भरोसा ठेवण्यात काही अर्थ नाही. आता आपल्यालाच या रस्त्यासाठी आपल्या रस्त्यावर उतरावं लागेल.